नमस्ते मित्रांनो, आपण माझा महसूल गुरु हा यूट्यूब चॅनल पाहत आहात, लाईक करत आहात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद। अद्यापही ज्या लोकांनी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केला नसेल त्यांना विनंती आहे की त्यांनी तो सबस्क्राइब करावा। आपल्याला माहिती आहे, आपल्याला विविध ग्रुपच्या माध्यमातून ईमेलद्वारे काही प्रश्न विचारले जातात। त्या प्रश्नाची उत्तरं सर्वसामान्यांनाही कळावी या दृष्टिकोनातून आपण त्याच्यावर एक व्हिडिओ तयार करत असतो आणि शक्यतो आठवड्यातून एकदा या प्रश्नावरचा जो व्हिडिओ आहे तो आपण प्रसारित करत असतो। हा जो व्हिडिओ आहे तो पुन्हा प्रश्न उत्तरावर आपण आधारित केलेला आहे। याच्यासाठी आपण नेहमीप्रमाणे आपल्या स्क्रीन रेकॉर्डर जो आहे त्याची मदत घेऊ। गाळपेर जमीन आणि मळईची जमीन याबाबत एक स्वतंत्र व्हिडिओ मी मागे पोस्ट केलेला आहे, तो आपण एखादा बघितला असेल, परंतु प्रश्न काही आलेले आहेत त्यामुळे थोडंसं रिपिटेशन होईल, पण हरकत नाही। तर काही लोकांनी विचारलेलं की गाळपेर जमीन म्हणजे नेमकी काय। तर महाराष्ट्र जमीन महसूल सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे नियम 1971 नियम 2(o)(1) अन्वये हे सेक्शन नवीन इन्सर्ट केलेलं आहे। सबसेक्शन गाळपेर जमिनीची व्याख्या दिलेली आहे। नदी, नाले, तलाव, सरोवर, जलाशय, बांध, जलमार्ग किंवा सर्व स्थिर आणि प्रवाही पाण्याच्या तळाशी स्थित असलेली जमीन नैसर्गिक प्रक्रियेमध्ये पाणी कमी झाल्यामुळे दिसू लागते आणि सामान्यतः कृषीसाठी उपलब्ध होते अशी जमीन म्हणजे गाळपेर जमीन। गाळपेर जमीन आणि कलम 32-33 अन्वये नमूद मळई जमीन किंवा जलोढ जमीन हे दोन्ही प्रकार भिन्न आहेत, त्याच्यामुळे या दोन्हीमध्ये घोळ करू नका। गाळपेर जमीन वेगळी आणि जलोढ किंवा मळईची जमीन जी आहे ती वेगळी। पुढचा प्रश्न घेऊ आपण, त्याच अनुषंगाने आहे। मळई, जलोढ आणि धौत जमीन म्हणजे काय। मळईची जमीन जी आहे ती एखाद्या खातेदाराच्या शेताच्या बाजूला जर नदी असेल तर पुरामुळे वाहून आलेला जो गाळ आहे तो तिथं स्थिर होतो, कडक होतो आणि ती जमीन लागवडीसाठी उपलब्ध होते। ही जमीन जोपर्यंत 1 एकरपेक्षा कमी आहे तोपर्यंत लगतचा जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला ही जमीन वापरता येते आणि 1 एकरपेक्षा जास्त ही जमीन जर झाली तर ही जमीन लिलावाने विकण्यात येते किंवा लगतच्या शेतकऱ्याला प्रदान करण्यात येते, माननीय जिल्हाधिकारी यांच्याद्वारे किंवा यांच्या मार्फत। आणि त्यांनी जर तो नकार दिला तर ही जमीन लिलावात जो सर्वात मोठी बोली बोलेल किंवा सर्वात जास्त बोली बोलेल त्याला देण्यात येते। आणि धौत जमीन म्हणजे धुपेमुळे, सूर्यप्रकाशामुळे जमिनीची जेव्हा धूप होते आणि ती धूप होऊन जर एखादं जमिनीचं क्षेत्र जर कमी झालं आणि हे क्षेत्र कमी झालेलं क्षेत्र अर्धा एकरपेक्षा जास्त असेल तर त्याला आकारणीतून, जमीन महसूल आकारणीतून सूट देण्याची तरतूद आहे। माननीय जिल्हाधिकारी या बाबतचा आदेश करतात आणि ही जमीन पुन्हा जर प्रकट झाली तर त्याची जी आकारणीतील सूट आहे ती रद्द होऊन ती जमीन जी आहे ती पूर्ण आकारणीस पात्र ठरते। ही धौत जमीन आणि जलोढ जमीन किंवा मळी जमीन याबाबतची माहिती। पुढचा प्रश्न घेऊ। मौजे गाव, खुर्द आणि बुद्रुक म्हणजे काय। कमी वाड्या असणारे कसबे गावापेक्षा, ज्याच्या कमी वाड्या असतात त्याला कसबा गाव म्हणतात, तर कमी वाड्या असणारे कसबे गावापेक्षा छोटे गाव म्हणजे मौजे गाव। एकाच नावाच्या 2 गावापैकी शक्यतो अशा 2 गावामधून जमीन नदी वाहते आणि नदीमुळे याचे 2 भाग केले होतात।
त्या दोन भागापैकी जो लहान भाग असतो त्याला खुर्द म्हणतात. तुमच्या उर्दू भाषेमध्ये खुर्दा म्हणजे किरकोळ, तर खुर्द म्हणजे लहान गाव आणि त्या दोन गावापैकी जे मोठं गाव असतो याला बुद्रुक गाव म्हणतात. हे लिहिताना त्याला बुद्रुकला असं लिहितात. मोठं गाव म्हणजे बुद्रुक आणि छोटं गाव म्हणजे खुर्द. लागवडीखाली न आणलेली जमीन याची जी व्याख्या आहे ती जमीन महाराष्ट्र जमीन महसूल सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे नियम 1971 याच्यातला नियम 2 पोटनियम पी मध्ये दिलेली आहे. जी जमीन प्रदान करण्याच्या लगतपूर्वीच्या सतत 3 वर्षाच्या कालावधीत लागवडीखाली नसेल अशा जमिनीला लागवडीखाली न आणलेली जमीन असं म्हणतात. पुढचा प्रश्न घेऊ. प्रमाणित उतारा सर्टिफाईड कॉपी म्हणजे काय, याची तरतूद काय आहे? आपण बऱ्याच वेळेला देतो ना सर्टिफाईड कॉपी, 7 बाराची नक्कल, फेरफारची नक्कल, इतर कागदपत्राची नक्कल. याची जी तरतूद आहे ती महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 2 पोटकलम 6 नुसार भारतीय पुरावा अधिनियम 1872 च्या कलम 76 अन्वये विहित रीतीने तयार केली जाणारी प्रत म्हणजे प्रमाणित उतारा. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न घेऊ. नोंदणीकृत ताबा गहाण खत किंवा मुदत गहाण खत नोंदविताना काय काळजी घ्यावी? एक लक्षात घ्या, मालमत्ता हस्तांतरण कायदा जो आहे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट याच्या कलम 53 अन्वये ताबा गहाण खतामुळे जरी जमीन गहाण घेणाऱ्या इस्माच्या ताब्यात ठेवण्याचा हक्क त्याला निर्माण होत असला तरीही त्यास मालकी हक्क प्राप्त होत नाही. ताबा जरी ज्याने गहाण घेतलेली आहे त्याचा असला तरी त्याला मालकी हक्क प्राप्त होत नाही. त्यामुळे ताबा गहाण खत किंवा मुदत गहाण ज्याला म्हणतात, जमीन गहाण घेणाऱ्या इस्माचे नाव इतर हक्क सदरीच नोंदविणे कायदेशीर आहे. म्हणजे ज्यांनी ती जमीन ताबे गहाणानुसार घेतलेली आहे त्याचं नाव इतर हक्कामध्ये दाखल झालं पाहिजे, कारण की त्यामुळे जमिनीचं हस्तांतरण होत नाही आणि त्याला मालकी हक्क प्राप्त होत नाही. एका विशिष्ट मुदतीकरता ती जमीन त्याच्या ताब्यात असते, त्याच्यामुळं तो त्याचा मालक बनत नाही. इतर हक्कातच त्याचं नाव ठेवावं आणि जमिनीचा जो मूळ मालक आहे त्याचं नाव जे 7/12 सदरी कब्जेदार सदरी असतं ते कब्जेदार सदरीच ठेवावं किंवा भोगटदार सदरी जे असतं ते भोगटदार सदरीच ठेवावं. याच्यात कुठल्याही प्रकारचा बदल करू नये. एखाद्या खातेदाराने स्वतःच्या हिस्स्याच्या क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्राची विक्री केली असेल तर काय निर्णय घ्यावा? मंडल अधिकाऱ्यांनी सर्वसाधारणपणे स्वतःच्या क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्र विक्री केलेले आहे असा शेरा म्हणून मंडल अधिकारी ही नोंद रद्द करतात. पण ही बाब चुकीची आहे, कारण की नोंद रद्द केल्यामुळं त्याचा कुठलाच उल्लेख अभिलेखात नसतो आणि जो विक्री करणारा आहे तो पुन्हा याच प्रकारचे खेळ खेळायला मोकळा होतो. त्याच्यामुळं असं जर झालं असेल की एखाद्याचं क्षेत्र जितकं आहे त्या क्षेत्रापेक्षा त्यांनी जास्त विक्री केलेली असेल तर त्याचं जितकं क्षेत्र आहे त्यापुरती ती नोंद मंजूर करावी आणि उर्वरित जे क्षेत्र जे जास्तीचं त्यांनी विकलेलं आहे त्याबाबत तो आणि खरेदी घेणार याने दिवाणी न्यायालयामध्ये दाद मागावी. परंतु आपण महसूल अधिकारी म्हणून त्याचं जितकं क्षेत्र आहे तितक्या क्षेत्राची नोंद, तितक्या क्षेत्रापुरती नोंद ती प्रमाणित करावी. नोंदीवर निर्णय होण्यापूर्वी खरेदीदार किंवा खरेदी घेणार देणार किंवा घेणार हा मयत झाला असेल तर अशा नोंदीवर काय निर्णय घ्यावा? एक लक्षात घ्या की खरेदी देणार आणि खरेदी घेणार यांच्यामध्ये जो झालेला व्यवहार आहे तो नोंदणीकृत असतो, सब रजिस्ट्रारकडे नोंदवलेला असतो
आणि दस्त जेव्हा नोंदवला जातो तेव्हा हे दोघंही हयात असतात. ज्या क्षणाला खरेदी विक्री व्यवहार कायदेशीरपणे पूर्ण होतो त्या क्षणाला खरेदी देणार याचा मिळकतीवरील मालकी हक्क खरेदी घेणार याच्याकडे हस्तांतरित होतो. म्हणजे ज्याची मालकीची जमीन आहे, जो विकत देणार आहे जमीन, त्याचा मालकी हक्क संपुष्टात येऊन तो खरेदी घेणाऱ्याच्या नावे हस्तांतरित होतो. हक्क नोंदणी ही दस्तावर आधारित असते. हे शब्द लक्षात घ्या. हक्क नोंदणी ही दस्तावर आधारित असते. खरेदी देणार किंवा खरेदी घेणार व्यवहार पूर्ण झाल्यानंतर मयत झाला तरी मालकी हक्कात फरक पडत नाही. मयताच्या वारसांची नावे अभिलेखावर घेऊन नोंद प्रमाणित करता येते. अशी नोंद कधी रद्द करू नये. हा एक प्रश्न आहे. मुंबईला राहणाऱ्या जमीन मालकाची जमीन एखादी अन्य व्यक्ती गेली 10 वर्ष स्वतः कसत आहे. त्याला जमिनीतून काढून टाकण्यासाठी जमीन मालकाने मनाईचा दावा लावला होता न्यायालयामध्ये. तो दावा दिवाणी न्यायालयाने फेटाळला आहे. आता जमीन कसणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव 7/12 कब्जेदार सदरी लावावे म्हणून अर्ज केला आहे. तर अशा अर्जावर काय निर्णय घ्यावा. सदर अन्य व्यक्ती मूळ जमीन मालकाच्या संमतीशिवाय जमीन वहिवाटीत आहे असं दिसून येतं. कारण की त्यांनी जर मान्याचा दावा लावला याचा अर्थ त्याची संमती नाहीये. त्याला कोणत्याही जमिनीच्या मालकी हक्कामध्ये नोंदणीकृत दस्ताने, वारस तरतुदीन्वये किंवा न्यायालय किंवा सक्षम अधिकाऱ्याच्या आदेशानेच बदल होऊ शकतो. तिसरा कुठलाही प्रकार मालकी हस्तांतरण करण्यामध्ये येत नाही. हे 3च प्रकार आहे. एक तर रजिस्टर्ड डॉक्युमेंट, सक्सेशन किंवा लिगल एअर्स आणि सक्षम अधिकारी किंवा न्यायालयाचा आदेश यानुसार फक्त बदल होऊ शकतो. तिसरा कुठलाही प्रकार नाही, हे लक्षात घ्या. या प्रकरणात तिन्हीपैकी एकही बाब दिसून येत नाही. मनाई आदेश व जमिनीतील हक्क संपादन या दोन्ही भिन्न बाबी आहेत, भिन्न आणि स्वतंत्र आहेत. जमीन मालकाचा मनाई आदेश न्यायालयाने फेटाळला म्हणून अन्य व्यक्ती जमिनीची आपोआप मालक होत नाही. अनाधिकाराने अथवा दंडेलशाहीने जमिनीचा कब्जा घेणाऱ्या इसमाविरुद्ध महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम चे कलम 242 अन्वये कारवाई करता येते. पुढचा प्रश्न घेऊ. 20 वर्षापूर्वीचा नोंदणीकृत खरेदी दस्ताची नोंद करण्यासाठी आलेला आहे. काय कारवाई करावी. बरेच लोकांचं म्हणणं असं आहे की 12 वर्षानंतर त्या दस्त नल अँड व्हाईड होतो, त्याची किंमत कमी होते किंवा तो रद्द होतो. अशी कायदेशीर तरतूद कुठेही नाही. नोंदणीकृत दस्त कितीही जुना असला तरी तो आपोआप रद्द होत नाही, अशी काही तरतूद नाही. नोंदणीकृत खरेदी दस्त हा कितीही जुना झाला तरी त्याची व्हॅल्यू, त्याची पत ही कमी होत नाही आणि खरेदीदाराचे नाव गाव दप्तरी दाखल करण्यास कोणतीही कायदेशीर बाधा येत नाही. आता याचे 2 प्रकार आहेत की ज्या व्यक्तीने जमीन विकली त्यानं जर ती जमीन दुसऱ्याला विकली असेल, म्हणजे एका माणसाला जमीन विकली, त्यांनी 7/12 सदरी नोंद केली नाही, याचा गैरफायदा घेऊन जमीन जो विकत देणार आहे त्यांनी पुन्हा जमीन दुसऱ्या मालकाला विकली असेल तर त्या फेरफारच्या विरुद्ध आपल्याला अपील दाखल करता येतं एसडीओ कडे आणि एसडीओच्या निर्णयामध्ये नंतरचा झालेला जो व्यवहार आहे तो रद्द होतो आणि जो प्रथम खरेदी घेणार आहे त्याचा हक्क निर्माण होतो. त्याचं नाव 7/12 सदरी लावलं जातं. याचं कारण हे आहे की ज्या वेळेस एखादा खरेदी देणार जमिनीचा मालक जेव्हा खरेदी विक्रीचा व्यवहार करतो त्यावेळेस खरेदी विक्री व्यवहार जेव्हा पूर्ण होतो, कायदेशीर प्रक्रिया त्याची, त्यावेळेस त्याचा त्या जमिनीवरचा मालकी हक्क संपुष्टात आलेला असतो. त्यामुळे पुन्हा मालकी हक्क संपुष्टात आल्यानंतर पुन्हा त्याला ती जमीन विकण्याचा कायदेशीरपणे कुठलाही अधिकार नाही. त्यामुळे नंतरचं केलेले जे खरेदी खत आहे ते अवैध आहे, बेकायदेशीर आहे. त्यामुळे ज्या मालकाला त्यांनी जमीन मालकाने ज्याला प्रथम जमीन विकली होती त्याचा हक्क शाबित होतो. अशा वेळेस 2 प्रकार होतात की एक तर
जमीन मालक ज्यांनी खरेदी दिलेली आहे तो जमीन मालक मयत झालेला असतो, त्याच्या वारसांची नावे दाखल होतात. अशा वेळेस त्या वारस फेरफारच्या विरुद्ध एसडीओ कडे अपील दाखल करणे क्रमप्राप्त असते. एक लक्षात घ्या. त्याच्यामुळं जो पहिला विक्री व्यवहार झालेला आहे त्या विक्री व्यवहाराची नोंद जी आहे ती आपल्याला घेणं आवश्यक आहे. फक्त त्यांनी ज्याला जमीन विकली त्याचं नाव 7/12 लागलं नाही, त्याचा गैरफायदा घेऊन पुन्हा तीच जमीन दुसऱ्या व्यक्तीला विकली असेल तर आपण त्याला दिवाणी न्यायालयात जायचा सल्ला देतो. एसडीओ कडे अपील दाखल होतं आणि एसडीओ त्याला दिवाणी न्यायालयात जायचा सल्ला देतो, कारण की खरेदी खत रद्द करण्याचे अधिकार महसूल अधिकाऱ्याचे नाहीत. त्यामुळं आपण त्याला दिवाणी न्यायालयातून निकाल घेण्याचा किंवा दाद मागण्याचा सल्ला देतो. परंतु वारस नोंद झाली असेल तर त्या फेरफारच्या विरुद्ध अपील दाखल करून ती वारस नोंद रद्द करण्याचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांना आहेत. पुढचा प्रश्न घेऊ. न्यायालयात दावा प्रलंबित आहे असे विधान कोणी तक्रार प्रकरण सुनावणीच्या वेळेस केले तर काय करावे? तक्रार प्रकरण असो किंवा अपील असो, बऱ्याच वेळेला लोक म्हणजे विरोधी पक्षाचा जे वकील असतो किंवा पक्षकार असतो तो सांगतो की दिवाणी न्यायालयामध्ये दावा प्रलंबित आहे. दावा प्रलंबित आहे यामुळे तुम्ही तुमची कारवाई करण्यासाठी थांबण्याचं काही कारण नाही. जोपर्यंत दिवाणी न्यायालयामध्ये तुमच्या कारवाईला स्टे किंवा जैसे थे स्टेटस को चा आदेश प्राप्त नाही तोपर्यंत तुम्ही थांबण्याचं कारण नाही. दावा प्रलंबित असणं हे कुठलीही बाधा निर्माण करत नाही जोपर्यंत त्याला स्टे किंवा स्टेटस को नाही. मग अशा वेळेस आपण काय करावं की दिवाणी दावा नक्की कोणी दाखल केलेला आहे, त्या दाव्यामध्ये तक्रार प्रकरणातील व्यक्ती पक्षकार आहेत का, दाव्यात नक्की काय मागणी केलेली आहे, दाव्यामध्ये मागणी वेगळीच असते आणि हे सांगतात दिवाणी दावा प्रलंबित आहे म्हणून आपण त्याच्यावर काय कारवाई करत नाही, जे चुकीचं आहे. दिवाणी न्यायालयाने त्याच्यामध्ये काही अंतरिम आदेश पारित केलेले आहेत का याबद्दल खात्री करावी. दिवाणी न्यायालयाने जर एखाद्या काही आदेश पारित केले असतील तर त्याचा या फेरफार नोंदीशी काही संबंध आहे का याबद्दल खात्री करावी. आणि संबंधित फेरफार नोंद रद्द केली किंवा प्रमाणित केली तर दिवाणी न्यायालयाच्या आदेशाचा एखादा आदेश जर दिला असेल तर त्याचा भंग होईल का किंवा अवमान होईल का याची खात्री करावी आणि त्यानुसार योग्य तो निर्णय घ्यावा. खातेदाराने रस्त्याचे क्षेत्र खरेदी केले असल्यास त्याची नोंद कोणाच्या 7/12 उतार्यावर आणि कोठे करावी. तर खातेदाराने रस्त्याचे क्षेत्र खरेदी केले असल्यास त्याची नोंद ज्याच्या शेत जमिनीमधून रस्ता जात आहे म्हणजे जो खरेदी देणार आहे त्याच्या 7/12च्या इतरकामध्ये करावी. म्हणजे उद्या त्यांनी जमीन विकली तरीही ती नोंद त्याच्या त्याच्या 7/12वर असल्यामुळे इतरकात जो खरेदी घेणार आहे याला लक्षात येतं की यापैकी इतके क्षेत्र जे आहे ते या माणसाला रस्त्यासाठी विकलेलं आहे. त्यामुळे जो खरेदी देणार आहे त्याच्या रस्त्यासाठी जो खरेदी देणार आहे त्याच्या 7/12च्या इतर हक्कामध्ये त्याची नोंद करावी. अर्जावरून फेरफार नोंदवता येतो का? बिलकुल नाही. कुठल्याही अर्जावरून शेऱ्यावरून फेरफार नोंदवला जात नाही. जसं आपल्याला आधी सांगितलेलं आहे, नोंदणीकृत दस्त, वारस तरतूद किंवा सक्षम न्यायालय किंवा अधिकारी यांचा आदेश फक्त या 3 प्रकारामुळेच हस्तांतरणामध्ये जमिनीच्या मालकी हक्कात बदल होतो. इतर कुठलाही अर्ज, शेरा यामुळे मालकी हक्कामध्ये बदल होत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी आम्ही केसेस चालवताना पाहिलेलं आहे, एखाद्याने अर्ज दिला आणि त्याच्यावरून अर्जावरून पंचनाम्यावरून मंडळ अधिकाऱ्यांनी फेरफार नोंद मंजूर केलेली आहे, प्रमाणित केलेली आहे. अत्यंत चुकीची गोष्ट आहे ही. एक लक्षात ठेवा, मिळकतीचा ताबा जो आहे तो मालकी पाठोपाठ येतो. हे एक कायद्याचं तत्व आहे. मिळकतीचा ताबा हा मालकी पाठोपाठ येतो. ठीक आहे, म्हणजे पहिले मालकी येते त्याच्यानंतर ताबा येतो. आणि जसं आपल्याला माहिती आहे की भारतीय नोंदणी कायदा जो आहे त्याच्या कलम 17 अन्वये ₹100 पेक्षा जास्त किमतीची मालमत्तेचा व्यवहार हा नोंदणीकृत असणे अनिवार्य केले गेलं आहे.
त्यामुळे कुठल्याही प्रकारे अर्जावरून कोणतीही फेरफार नोंद ज्यामुळे मालकी हक्कामध्ये बदल होत असेल ती घेण्यात येऊ नये. आपण काय उत्तर द्यावं हेही मी लिहून दिलेलं आहे. अर्जदाराने कोणताही नोंदणीकृत दस्त सादर केलेला नाही. फक्त अर्जावरून अधिकार अभिलेखात बदल करण्याची तरतूद कायद्यात नाही असा शेरा ठेवून अशाची नोंद जी आहे जरी तलाठ्याने धरली असेल अनावधानाने तर ती रद्द करावी. हे प्रकार आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आहेत. एखादा अर्ज तहसील कार्यालयात येतो, तहसील ऑफिस त्याच्यावर शेरा उमटवतं की मजमूच्या तरतुदीनुसार योग्य ती कारवाई करावी आणि त्याच पत्रावर शेरा असताना तो शेरा हा तहसीलदार यांचा आदेश असा गृहीत धरून त्यानुसार फेरफार नोंद केली जाते. ही बाब अत्यंत चुकीची आहे, लक्षात घ्या. शेऱ्यावरून नोंद करण्याची कुठलीही कायदेशीर तरतूद नाही. त्यामुळे तहसीलदाराकडून आलेले जे काही पत्र असेल किंवा एखादा अर्जावर त्यांनी शेरा उमटवला असेल, शेरा लिहून दिला असेल तर तो शेरा आहे याची खात्री करा आणि शेऱ्यावरून कुठल्याही प्रकारची नोंद जी आहे ती करता येत नाही. त्यामुळे संबंधिताकडे योग्य ते कागदपत्र, नोंदणीकृत दस्त किंवा वारसाचे अर्ज किंवा सक्षम अधिकाऱ्याचा आदेश याची मागणी करावी असेल त्याच्याकडे, तर त्यानुसार जी नोंद आहे ती नोंदवावी आणि प्रमाणित करावी. नोंदणीकृत दस्तातील लेखन प्रमाण तलाठी स्तरावर दुरुस्त करता येतो का? नाही. नोंदणीकृत दस्त जो आहे तो प्राथमिक पुरावा आहे. त्याच्यामुळं त्याच्यावर कुठलाही बदल करता येत नाही. असा जर नोंदणीकृत दस्तामध्ये एखादा लेखन प्रमाण झाला असेल तर त्याच्यासाठी दुरुस्त दस्त पुन्हा करावा लागतो. त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची स्टॅम्प ड्युटी नसते आणि तो दुरुस्त दस्तानुसार पुन्हा आपल्याला नोंद घेता येते. परंतु एखाद्या नोंदणीकृत दस्तामध्ये कुठल्याही तलाठी स्तरावर फेरफार करून कुठल्याही प्रकारची नोंद करण्यात येऊ नये. तो एक भारतीय दंडविधानानुसार गुन्हा ठरेल, हेही लक्षात घ्यावं. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे किंवा न्यायालयाच्या आदेशान्वये फेरफार नोंदविताना पक्षकारांना नोटीस देण्याची आवश्यकता आहे का? नाही. महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख नोंदवह्या तयार करणे व सुस्थितीत ठेवणे 1971 यामध्ये जो नियम 36 आहे याच्यात असं नमूद आहे की वरिष्ठ अधिकारी किंवा न्यायालयाचे आदेश जे असतील त्यासाठी पक्षकारांना पुन्हा नोटीस काढण्याची आवश्यकता नाही. कारण हे आदेश देताना त्या पक्षकारांना नोटीस बजावून त्यांचं संपूर्ण म्हणणं ऐकून घेतलेलं असतं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी. तेव्हा पुन्हा अशी नोटीस देण्याचं कुठलंही कारण नाही. आज आपण हे जे प्रश्न आहेत ते इथं संपवू. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचे प्रश्न घेऊ. आपले सर्वांचे धन्यवाद.